पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत चिचघर आपटी बुद्रुक येथील जुनी विहीर बेकायदेशीर तोडण्याच्या प्रकरणामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे। तर या संदर्भात भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लाल बावटा आक्रमक झाला आहे। सन 2005-6 मध्ये खासदार निधीतून बांधलेली विहीर ग्रामसभेची परवानगी न घेता सरपंच, ग्रामसेवक आणि जल जीवन मिशनच्या ठेकेदाराने तोडल्याचा आरोप पक्षाने केला आहे। ही विहीर जल जीवन मिशनच्या नळ योजनेशी संबंधित नव्हती, दुसऱ्या योजनेची होती। तर या संदर्भात पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंचायत समिती विक्रमगड येथे उपस्थित होते। पक्षाने ठाम इशारा दिला की जर तात्काळ संबंधितावर फौजदारी कारवाई केली नाही तर बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन आणि रस्त्यावर आंदोलन करण्यास तयार आहोत। यावेळी पंचायत समितीने पक्षासोबत चर्चा करून संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। मात्र लवकर कारवाई न केल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे। गावकऱ्यांचा हक्क फसवणूक करून लुटला जात आहे, कारवाई लवकर झाली पाहिजे असा संताप व्यक्त करण्यात आला आहे। तर या संदर्भात कार्यकर्ते काय म्हणाले ते पाहूयात। मित्रांनो, आज आपण आहोत पंचायत समिती विक्रमगड यांच्या दरवाजात उभे आहोत। जोरदार असं आंदोलन झालेलं आहे। हे आंदोलन का झालेलं आहे? विक्रमगड तालुक्यामध्ये आपटी नावाचं गाव आहे, त्या आपटी गावामध्ये विहीर चालायला लागलेली आहे। आश्चर्यकारक घटना, खूप मोठा विश्वविक्रम केलेला आहे इथल्या पंचायत समितीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी। एका गावामध्ये 2 विहिरी मंजूर झालेल्या, त्यातली एक विहिरीला पाय फुटलेले आहेत आणि ती दुसऱ्या गावात चालत गेलेली आहे। आमच्या सोबत आहेत कॉम्रेड भोये, तिची आपली ओळख करून देतील, नाव सांगतील आणि नक्की विहीर कशी चालायला लागली याच्याविषयी माहिती देतील। आपलं नाव सांगा आणि आज काय काय घडलं आणि विहीर कशी चालायला लागली ते सांगा। माझं नाव प्रकाश बाळकृष्ण भोये, लेलिनवादी लालबावटा गटाचा सहसेक्रेटरी म्हणून काम करतो आहे। जी जलजीवन मिशन योजना 2021 ते 23 पासून जी चालू झाली, त्या योजनेमध्ये चिंचघर आपटी ग्रुप ग्रामपंचायत, त्या चिंचघरची वेगळी आणि आपटी बुद्रुकची वेगळी योजना आहे। ह्या योजनेच्या आपटी बुद्रुकमध्ये 2 विहिरी मंजूर झाल्या आणि जे स्तोत्र ठरवले ते श्रावण धर्मा डोकफळे यांच्या शेतावर आणि दुसरा स्तोत्र वामनदेव सोडे यांच्या शेतावर ते जल आपटी गावामध्ये 2 विहिरी मंजूर झाल्या आणि त्या 2 विहिरीपैकी एक विहीर आपटी गावात बनवली, तर दुसरी विहीर आपटी गावात बनली का? नाही, ती दुसरी विहीर फुटखंड या ठिकाणी एक खासदार फंडाची विहीर होती, जुनी आधीच विहीर आधी विहीर होती। ती विहीर तोडून त्या जागेवर ती म्हणजे खोदायची, फक्त त्यांनी पाडली, विहीर तोडी पाडली आणि तोच खरडा बांधून काढला आणि ती विहीर नवीन विहीर दाखवली। काय आंदोलनं केलेली आहेत, काय त्याला प्रतिसाद दिलेला आतापर्यंत? आम्ही जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वीपासून ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसलो। तिथे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य कोणीच नव्हतं आणि जेही येऊन आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि निघून आले। आम्ही कारवाई करतो, हे करतो, ते करतो, काहीच झालेलं नाही। आज त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीमध्ये आम्ही उप-BDO जे आहेत त्यांच्याशी चर्चा झाली। ते बोलले संबंधितावर कारवाई करू, काहीच केले नाही। ठेकेदाराला बोलवले, ठेकेदारांनी पण उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याच्यानंतर आम्ही जे पत्र दिलं ते आज मीटिंग ठरवलेली आणि आजच्या मीटिंगमध्ये चर्चा होत असताना सब कॉन्ट्रॅक्टर जो फुटखंडपाड्याचा एक बालबच्चा आहे तो हुशारा येऊन इथं आमच्या आंदोलकांवर हुशारा करत होता आणि त्या माणसावर संबंधित पोलीस स्टेशननी आणि या कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी। गटविकास अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? गटविकास अधिकारी जे होते त्यांच्यासमोर बोलत असताना गटविकास अधिकारी साहेब व्यवस्थितपणे चर्चा झाली आणि त्यांना तो मुद्दा त्यांनी समजून घेतला। आम्ही जे दिलेलं लेटर हे त्यांना दाखवले तेव्हा त्यांच्या ते निदर्शनात आले आणि ते बोलले का थोडक्याच म्हणजे 26 तारखेला आम्ही त्यांची जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मेन कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जे इंजिनियर आहेत त्याच्या संदर्भातले त्यांना बोलवून त्यांच्या चौकशी करतो आणि त्यांच्यावर नक्कीच गुन्हे दाखल करू असे ते आश्वासन दिले आणि निलंबनाची कारवाई करू असे बोलले। सोबत काशीनाथ भोये आहेत, तालुका काशीनाथ सेक्रेटरी कोकेरा काशीनाथ कोकेरा आहेत।
कॉम्रेड पुढे या जरा, कॅमेरामध्ये दिसू द्या. विहिरीतला पाय फुटलेले आहेत, चालायला लागलेले आहेत. अशा किती विहिरी या तालुक्यामध्ये चालतात का फक्त विहिरीत चालतात का रस्ते पण चालतात? काय नक्की प्रकरण काय? हा विक्रमगड तालुक्यात हा जलजीवनचा प्रश्न हा भयानक आहे. ह्याला वाचा फोडण्यासाठी आमचं भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी, तर मी सेक्रेटरी म्हणून बोलतो, हा विक्रमगड तालुक्यात तसं बघितलं तर पूर्ण तालुक्याचा हा प्रश्न आहे. आता उदाहरण खोस्ते ग्रामपंचायतमध्ये गावितपाड आहे, असं चालू केलं तर नळ फुटतात असे काय ठिकाण बसवलेलं आहे. उदाहरण माझा जांभा आहे, जांभ्यात यांनी कधी पण सांगावं अधिकाऱ्यांनी, अर्धा फुटात खोदलेलं आणि गाडलेलं पाईप आहेत. आणि नियम काय सांगतो किती फूट खोदलं पाहिजे? नियम सांगतो 3 फूट खोदले पाहिजेत. आणि आज आपठीमध्ये विहीर खोदली त्यांनी चिचघरला, उदाहरणार्थ प्रत्येक आम्ही आणि इंजिनियरने जाऊन बघितलं, हवा निघते बाजूला, ही अवस्था आहे. ती जी आपटीची विहीर चिंचगरला नेत असताना त्यांनी काय कारण सांगितलं? त्या आपटीला काय पाणी नाही, आपल्याला स्रोत कमी आहे असं ते बोलतात. पण तसं आजच्या कंडिशनला का 12 माही पाणी, काय 2 फूट खोदलं तर पाहिजे एवढं अख्ख्या जिल्ह्याला पुरेल एवढं पाणी आहे. असताना सुद्धा त्यांनी दुसऱ्या गावाला विहीर नेली. त्यांनी दुसऱ्या गावाला आपल्यासोबत कॉम्रेड शेरू वाघ आहेत. रक्तरंजित आंदोलन करू असं निवेदन दिलेलं आहे. काय म्हणाल कॉम्रेड शेरू वाघ, काय आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल? विक्रमगड तालुक्यामध्ये जो काय आता कॉम्रेडनी प्रकार सांगितला की आपटी या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेमधून घरोघरी पाणी गेला पाहिजे नळांनी, या उद्देशाने शासनाने 2 विहिरी मंजूर केल्या होत्या. एक विहीर गावामध्ये बांधली आणि दुसरी विहीर त्यांनी दुसऱ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये नेऊन जी जुनी विहीर होती त्या जुन्या विहिरीवर दुरुस्तीचं काम केलं आणि मोठ्या प्रमाणात कोट्यावधी भ्रष्टाचार केला या विहिरीच्या नावाखाली. आणि अजूनपर्यंत जी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं की घराघरात नळाने पाणी गेलं पाहिजे, अजूनपर्यंत विक्रमगड तालुका असेल, पालघर जिल्हा असेल, कोणाच्याही घरात नळाने पाणी गेलेला नाही मिळत. आणि त्याच्यामुळे जनतेचा पैसा, कोट्यवधी निधी खर्च झालेला आहे, तो सगळा खर्च वाया गेलेला आहे. आणि त्या संदर्भात आज आमच्या विक्रमगड तालुक्याच्या कमिटीने या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि आज चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या दोषींवर येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही कारवाई करू. आमची ठाम मागणी आहे की जनतेच्या पैशामध्ये ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केलेला आहे ते मग पंचायत समितीचे अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टदार असतील किंवा अजून कोणी असतील, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या पद्धतीचं इथं उग्र आंदोलन करू आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांची कशी कारवाई करायची ते आम्ही शिकवण देऊ. एवढंच बोलतो, इथे थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. आपण बघू शकतो की एका गावामध्ये 2 कोटी रुपयाच्या विहिरीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर सांगतो आमच्याकडे विहीर बांधायला पैसे नव्हते म्हणून आम्ही आधीच्या विहिरीवर बांधकाम केलेलं आहे. शेकडोंनी गावं आहेत, ह्या शेकडोंनी गावांमध्ये करोडो रुपयाचा एकेका विहिरीचा विषय आहे. मोठ्या प्रमाणावर पैशाचा भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्या विरोधात आपटी ग्रामपंचायतीतील लाल बावट्याचे आपले कॉम्रेड लोक जागे झालेले आहेत. सांगा आम्हाला की नक्की भ्रष्टाचार काय आहे आणि असा भ्रष्टाचार फक्त आपटी गावातच आहे का आणि कुठे पण आहे? माझं नाव दिनेश रामचंद्र बेकरे. जलजीवन हा विहिरीचा जो भ्रष्टाचार आहे हा फक्त आपटीमध्ये नाही आहे, असा हा पूर्ण विक्रमगड तालुक्यामध्ये नाही, हा पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आहे. माझ्या कुंझा या गावामध्ये जलजीवन विकासा आपली जो योजना आहे, तर ह्या योजनेमध्ये अजूनसुद्धा एकही पाणी कोणीही एका घराला पाणी दिलेलं नाही. त्यांनी काले पाईप टाकण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आज ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर गेलो, आपण ग्रामसेवकला एखादा प्रश्न जर विचारला असेल, आम्हाला निधी कमी पडलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर लोक अजून त्यांना निधी भेटला नाही, मग ते कसे काम करणार? तर त्या ठिकाणी हे प्रत्येक अधिकारी हे आपल्याला उडवाउडण्याची भाषा करतात आणि संपूर्ण तालुका तहानलेला ठेवलेला आहे. लालबावट्याचं आंदोलन सुरू राहणाऱ्या आज तालुका कमिटीचं शिष्टमंडळ इथे आलं होतं. जर 10 दिवसात प्रश्न नाही सुटले तर जोरदार उग्र आंदोलन होईल असा इशारा दिलेला आहे. इतकंच बोलतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.